नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण व्हॅनिला आईस्क्रीम बघणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे. फुल क्रीमचं दूध घेतलं आहे मी आणि ते म्हशीचं दूध वापरलं आहे. 1 वाटीभर साखर घेतली आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि व्हॅनिला एसेन्स घेतला आहे. तर आपण इथे कढईमध्ये दूध घालून घेणार आहोत. तर दूध आपलं छान उकळलं आहे आणि वरती आलं आहे. तर आपण गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवणार आहोत आणि दुधाची साय आलेली असं ह्यातच मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण लो टू मीडियम हीटवर गॅस ठेवून साधारण 10 मिनिटं झाली आहेत आणि आपलं दूध थोडंसं आटलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. आधी दूध आपलं इतपत होतं ते आता इथेपर्यंत आलं आहे. तर आपण यामध्ये इथे गॅस आपला लो टू मीडियम हीटवरच आहे. अर्धा आटला आहे. तर इथे आपण आवडीप्रमाणे साखर घालून घेऊ शकतो. मी ते वाटीभर साखर घालते. तुम्हीही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालून घेऊ शकता. आणि परत एकदा आपल्याला ह्याला गॅस मोठा ठेवून दूध छान असं उकळवून घ्यायचं आहे. साखर दुधामध्ये मेल्ट झाली आहे. तर आपण गॅस परत लो टू मीडियम हीटवर ठेवणार आहोत आणि कॉर्नफ्लॉवर आपण हळूहळू दुधामध्ये घालून घेणार आहोत. आणि इथे गॅस मोठा ठेवून मी कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेते दुधामध्ये. तर लगेचच मिश्रण घट्ट होत आलं आहे दुधाचं आपलं. गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवणार आहोत आणि 1-2 मिनिटांनी आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तर आपलं दूध हे परफेक्ट झालं आहे. तर क्रीमसाठी रेडी झालं आहे हे दूध. तर आपण इथे बघू शकता छान इतपत घट्ट झालं आहे. आणि आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. 1 टेबलस्पून एवढं व्हॅनिला एसेन्स घालून घेते आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं हे मिक्स झालं आहे. तर आपण दूध गार होण्यासाठी ठेवून देणार आहोत. व्हॅनिला आईस्क्रीमचं दूध गार झालं आहे. तर आपण एका आपण इथे डब्याचं झाकण लावून घेणार आहोत आणि याला फ्रीजर मध्ये ठेवून देणार आहोत 3 ते 4 तासांसाठी. तर इथे आपले 2 ते 3 तास झाले आहेत आणि छान असं आईस्क्रीम रेडी झाली आहे. तर आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. आत्ताच किती सॉफ्ट अशी आईस्क्रीम झाली आहे. इथे बघू शकता तुम्ही. तर आपण आईस्क्रीम यामध्ये घालून घेणार आहोत. इथे मी वाटीभर दुधाची साय घेतली आहे. जी साय आहे ही, तर आपण ही वाटीभर साय यामध्ये घालून घेणार आहोत. हवं तर तुम्ही क्रीम पण घेऊ शकता. 1 ते 2 मिनिटांसाठी आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. तर इथे आपली आईस्क्रीम रेडी झाली आहे. बघू शकता बबल ही छान आले आहेत आणि आपले आईस्क्रीम परफेक्ट अशी झाली आहे. तर आपण त्याच भांड्यामध्ये आईस्क्रीम घालून घेणार आहोत. जे आपण आधी जमवलेलं भांडं होतं त्यातच आपण ही आईस्क्रीम घालून घेणार आहोत. तर इथे रॅपिंग पेपरने आपण हे कव्हर करून घेणार आहोत आणि याला झाकण लावून देणार आहोत. हवं तर तुम्ही प्लास्टिकची कॅरी बॅगही घेऊ शकता. साधारण आपण 7 ते 8 तास किंवा रात्रभर ही
आपण आईस्क्रीम करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहोत. ही रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता आपली आईस्क्रीम रेडी झाली आहे का आपण बघून घेऊया एकदा. तर छान असं आपली आईस्क्रीम रेडी झाली आहे. ते बघू शकता तुम्ही, कुठेही त्यावर बर्फाचा थर जमा झाला नाहीये. तर इथे छान आपली आईस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रीम रेडी झाली आहे. त्यावर आपण थोडेसे बदामाचे काप घालणार आहोत. मी टेस्ट करून तुम्हाला सांगते, अगदी क्रीमी अशी आईस्क्रीम तयार झाली आहे. तुम्ही घरातल्या साहित्यापासून छान अशी व्हॅनिला आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आईस्क्रीम रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.